कशाची तक्रार नाही आहे फरकाच पादार नाही राखी झाली लाज नाही कशाची तक्रार नाही आहे फरकाच पादार नाही राखी झाली। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्स मध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तर अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, याची लेंथ 4 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर 3 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे आणि खालील प्लसचे नाव क्लिक करून याच इमेज लेअरची PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। आता PNG ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे। रोटेट करून घेतल्यानंतर बघू शकता इमेज प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचा आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे किंवा आपला PNG आहे त्याला सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करायचं आहे। बघू शकता बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून थर्ड ऑप्शन क्लिक करून शॅडोवर क्लिक करायचं आहे आणि याची जी शॅडो आहे ती आपल्याला 20% पर्यंत करून घ्यायची आहे। 20% करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, 4 सेकंदाचे बीटमार्कवर या दोन्ही म्हणजे या लेअरमध्ये 2 भाग करून घ्यायचे आहेत। बघू शकता 2 भाग केलेले आहेत आणि पहिल्या लेअरला ते ॲनिमेशन देण्यासाठी मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन पूर्ण इमेज खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर प्लस की द्यायचे आहे आणि शेवट काय करायचं, प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे वरती घेऊन यायचा। बघू शकता आपण प्रॉपर इथं आणलेला आहे। आता इमेज प्रॉपर वरती आणल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की या इमेज लेअरला आपल्याला स्पॉट कलर आपल्याला ॲड करायचे। स्पॉट कलर ॲड केल्यानंतर काय होणार आहे, इमेज आहे तो ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला इथं दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ॲड केल्यानंतर 4 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे। तो व्हिडिओ काय करायचा, ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे प्रॉपर वाढवून अशा प्रकारे सेट करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर याची ही लेंथ शेवटपर्यंत वाढवून हा लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला व्हिडिओ घेऊन यायचा आहे। त्यानंतर परत एकदा 4 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला काय करायचं, ॲड करून याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत ठेवून उरलेला भाग डिलीट करायचा आहे आणि या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे। आता स्क्रीन केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त हा व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून या दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये घेऊन यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं हे केलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, तुम्हाला सगळ्यात पहिला जो इमेज ॲड केला आहे त्या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेस्ड ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या इमेज लेअरला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगपासूनच परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 4 सेकंदाच्या भागात आपल्याला कट करायचं आहे। कट केल्यानंतर इथं काय करायचं आहे, थोडी स्क्रोल करत अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे आणि रोटेट ऑप्शनवर क्लिक करून +5 डिग्री रोटेट करायचे आहे आणि जी सेकंड नंबरची आहे ते आपल्याला रोटेट करून घ्यायचे आहे -90 डिग्री। बघू शकता आणि केल्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।